मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोताम् उद्योतिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवक्ष्ये। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि गुणभद्र आचार्य विरचित प्रभाचंद्र आचार्य यांनी ज्याच्यावर टीका केलेली आहे। आणि 4 आराधनांपैकी सर्वतः सम्यक्त्व आराधनेचं सर्वप्रथम आचार्यांनी कथन केलं। कारण सम्यक्त्व हा धर्माचं पहिलं पायदान आहे, इमारतीचा पाया आहे आणि म्हणून त्याचं कथन करणं पहिल्यांदा क्रमप्राप्त होतं। सम्यक दर्शनाचे भेद प्रभेद सांगितले, त्यानंतर 10 प्रकारच्या सम्यक्त्वांचं कथन केलं, प्रत्येकाचं स्वरूप सांगितलं। 10 सम्यक्त्वामध्ये पहिलं सम्यक्त्व होतं आज्ञा सम्यक्त्व, दुसरं सम्यक्त्व होतं मार्ग सम्यक्त्व, उपदेश सम्यक्त्व, सूत्र सम्यक्त्व, बीज सम्यक्त्व, संक्षेप सम्यक्त्व, विस्तार सम्यक्त्व, अर्थ सम्यक्त्व, अवगाढ सम्यक्त्व आणि परम अवगाढ सम्यक्त्व। 10 तऱ्हेचं हे सम्यक दर्शन। प्रत्येकाचं वैशिष्ट्य आपण बघितलं। ज्ञानासोबत 2 सम्यक दर्शनाचा जोड दिला, अवगाढ आणि परम अवगाढ। नंतर चरणानुयोगा संबंधात जे सांगितलं ते बीज सम्यक्त्व सांगितलं। प्रथमानुयोगासोबत जे सांगितलं ते उपदेश सम्यक्त्व सांगितलं। नंतर कर्णानुयोगा संबंधात जे चरणानुयोगा संबंधात जे सांगितलं ते सूत्र सम्यक्त्व सांगितलं। आणि द्रव्यानुयोगाचा विषय घेऊन संक्षेप सम्यक्त्व सांगितलं, की थोडक्यात सांगितलं जीव हा अन्य हा पुद्गलः च अन्य बस, आणि त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली। अशा प्रकारे संक्षेप सम्यक्त्व द्रव्यानुयोगाचा एखादा विषय घेऊन सांगितल्या गेलं। अर्थ सम्यक्त्व की अशा प्रकारे पदार्थांना सांगितलं की त्या माध्यमातून त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, म्हणजे वस्तुतत्वाचं दिग्दर्शन केलं आणि वस्तुतत्व द्रव्यानुयोगामध्ये सांगितलं जातं। अशा तऱ्हेने हे 10 सम्यक्त्वाचे भेद प्रभेद सांगितले। आता त्यानंतर आचार्य आपल्याला हे सांगणार आहे की या 4 आराधनांमध्ये महत्वपूर्ण कोणती आराधना आहे, तर ती सम्यक्त्व आराधना आहे। त्याचं कथन आचार्यांनी केलं। ननु चतुर्विधस्य आराधनासु मध्ये सम्यक्त्व आराधना प्रथमतः अकस्मात विधीयते इति आह। की या 4 आराधनामध्ये सम्यक्त्व आराधना ही कशी महत्वपूर्ण आहे हे सांगितलं। का महत्वपूर्ण आहे याचं कथन आचार्य करणार आहे। की समजा आमच्याजवळ अनेक तऱ्हेचे गुण आहे, म्हणजे चारित्र्य आहे, नंतर प्रशम भाव पण आहे, तप पण जीवनात करतो आहे, जप अनुष्ठान आदी क्रिया करतात आहे, पण त्यामुळे हा जीव खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गामध्ये जाऊ शकतो का, तो मोक्षमार्गी आहे का, याचा जर विचार केला तर जर श्रद्धा नसेल तर त्या ठिकाणी हे गुण निरर्थक म्हटल्या जातात। निरर्थक म्हणजे या दृष्टीने की ते सम्यक म्हणजे मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही। म्हणून तसे ते गुण महत्वाचे नाही असं नाहीये। सम्यक्त्व विरहितही ते गुण असेल तरीही त्याला महत्व आहे, पण किती महत्व, मोक्ष मार्गामध्ये त्याला महत्व नाही। म्हणून या ठिकाणी सांगतात आहे
की सम्यक दर्शनाने जीवनामध्ये प्रशमभाव उठून दिसतो. म्हणजे जर आता एखादा हिरा आहे, हिरा नुसता आहे, तर तो एवढा सुशोभित होत नाही. पण त्या हिऱ्याला जर सोन्याचं कोंदण लाभलं, तर तो हिरा जसा जास्त चमकतो. किंवा साधा पाषाण आहे, जोपर्यंत त्याला पैलू पडलेले नव्हते तोपर्यंत तो चमकत नव्हता. पण हिऱ्याला जेव्हा पैलू पडले, विशिष्ट पद्धतीने त्याला छेद दिला, त्याबरोबर त्याचं मूल्य पण वाढलं आणि त्याला चमक पण आली. आणि दुसऱ्या दृष्टीने जर पाहिला मी, तर एखादा साधा पाषाण आणि एखादा हिरा किंवा मूल्यवान दगड किंवा मणी म्हणा ज्याला, अशा प्रकारे असण्यामध्ये अत्यंत फरक आहे. जर एखादी व्यक्ती हिरा समजून गारगोटी जमा करत असेल, तर ती महत्वपूर्ण नाही. किंवा एखादा चमकीला पत्थर आहे, तर तोही महत्वपूर्ण नाही, त्याला किंमत असू शकत नाही. त्याप्रमाणे जेव्हा सम्यक्त्व रूपी अशा प्रकारचा हिरा आहे आणि त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने सुशोभित होणार आहे. 15 नंबरचा श्लोक आहे. शमबोध वृत्त तपसाम पाषाणस्यैव गौरवं पुंसः पूज्यं महामणेरिव तदेव सम्यक्त्व संयुक्तम. हिरा पण आम्हाला दगडाच्या खाणीमध्येच, कोळशाच्या खाणीमध्ये मिळतो. हिरा कुठे प्राप्त होतो? कोळशाच्या खाणीमध्ये हिरा मिळत असतो. सुवर्ण जे मिळतं, हे सुवर्ण जेव्हा मिळतं तेव्हा तो साधा पीतवर्णाचा दगड असतो. अशा तऱ्हेने त्याचं उत्पत्ती स्थान जरी ते असलं, तरीही त्या कोळशामधून हिरा मूल्यवान म्हणून पूज्य आहे, कोळसा हा मूल्यवान नाही. किंवा सुभाषितकार असं म्हणतात की या जगामध्ये पृथिव्याम त्रीणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम. या पृथ्वीवर 3 रत्न कोणते आहे? आचार्यांनी तर सांगितलं, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हे रत्न आहे. हे मोक्ष मार्गासाठी कथन आहे. पण साध्या जीवाला जर एखादं विचारलं, तुला मूल्यवान सगळ्यात काय वाटतं? जर तो कित्येक दिवसाचा उपाशी असेल, तर मला आता अन्न रुचकर वाटणार आहे, मला सध्या अन्नाची गरज आहे. म्हणून पृथिव्याम त्रीणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम. आणि तिसरं, सुभाषिताला देखील रत्न म्हणून संबोधलेलं आहे, कारण त्यांनी मनाचं मनोरंजन होतं. मूढै पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधीयते. पण मूर्ख लोक मात्र पाषाणाच्या एका तुकड्याला रत्न असं संबोधतात. म्हणजे या सुभाषितकाराच्या मते रत्नाची किंमत पाषाण सदृश झाली. पाषाण आणि रत्न याच्यामध्ये त्याच्या किमतीत काहीही फरक नाही. फक्त या पाषाणाला अधिक किंमत आहे आणि या पाषाणाला शून्य किंमत आहे. तशाच प्रकारे इथे सांगत आहे की शम म्हणजे प्रशम भाव, कषायांची मंदता असणे, रागद्वेषाची प्रवृत्ती नसणे. नंतर बोध म्हणजे ज्ञान असणं. नंतर वृत्त म्हणजे चारित्र्य असणं. चारित्र्य पण किती तऱ्हेचं सांगितलेलं आहे आगमामध्ये? 5 तऱ्हेचं: सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी, सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात चारित्र्य. अशा प्रकारचं चारित्र्य त्याच्या जीवनात आहे. किंवा तप असेल, 12 प्रकारचं तप, 6 प्रकारचं बहिरंग तप, 6 प्रकारचं अंतरंग तप. अशा प्रकारे जीवनात असलं तरी देखील हे सम्यक्त्व संयुक्तम पूज्यम. जर ते सम्यक्त्व सहित असेल तर ते पूज्य आहे, अन्यथा हे पूज्य नाही, मोक्ष मार्गामध्ये कार्यकारी नाही. आणि ते कसं झालं मग? पाषाणस्य एव, पाषाणाप्रमाणे आहे, एका दगडाप्रमाणे आहे, भाररूप आहे. म्हणजे एखाद्याला दगड वाहणं आणि एखादा मणी नेणं याच्यामध्ये सगळ्यात सोय काय आहे? जर मोठा दगड असेल तर तो वाहून नेणं कठीण आहे, त्याचा भार वाटत राहतो. त्याप्रमाणे मिथ्या दृष्टीला जीवनामध्ये या तपाचा देखील भार वाटतो.
हे तप त्याच्या जीवनात सहज नाही आहे, नैसर्गिक नाही आहे, कृत्रिम रीतीने त्यांची तपाची आराधना सुरू आहे. म्हणजे अंतरंगामध्ये भेदविज्ञान नाही आणि तरी तप जर तो करत असेल तर त्याचं तप हे भार आहे. कशाप्रमाणे गाढवानी एखादी चंदनाची मोळी वाहली, त्याला चंदनाची किंमत कळली नाही, तशी ती ज्याला भार रूप वाटते, त्याप्रमाणे या मिथ्या दृष्टीला हे तप जे आहे किंवा या बोध म्हणजे ज्ञान आहे, याचा देखील जीवनात भार वाटतो. किंवा चारित्र्य तो पाळत असेल तर त्याचा देखील त्याला भार वाटतो. मला हे पाळायचंय, म्हणजे कसं मी याच्यातून सुटलो किंवा कधी सुटेल किंवा हे मला करायचं राहिलं आहे, अशा प्रकारची त्याची त्याविषयी निसर्गता ओढ नाही. सगळं हे कृत्रिम लादलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा त्याला भार वाटतो. या उलट जो सम्यक दृष्टी आहे, हा अकृत्रिम रीतीने, नैसर्गिक रीतीने त्याच्या जीवनात हे सहज होत असतं. करणं अलग आणि होणं अलग. मिथ्या दृष्टीच्या जीवनात त्याला हे करावं लागतं आणि सम्यक दृष्टीच्या जीवनात हे सहज होतं. जी गोष्ट सहज होते त्याचा भार नाही आणि जी गोष्ट करावी लागते त्याचा जीवनात भार वाटतो. म्हणून या श्लोकामध्ये सांगितलंय की सम्यक्त्व सहित प्रशम ज्ञान चारित्र तप हे मनुष्याला पाषाणाप्रमाणे भार रूप आहे. उलट सम्यक्त्व सहित याच गोष्टी मनुष्याला महामण्याप्रमाणे पूज्य ठरतात, अर्थात खूप फल देणाऱ्या आणि त्याची महिमा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. रत्न आणि पाषाण यांची जाती एक असते, पण गुणांच्या दृष्टीतून या दोन मध्ये फरक असतो. कारण चमकयुक्त पाषाण असेल तरीही तो काय आहे, भारच आहे आणि त्याने प्रयोजन पण काहीही सिद्ध होत नाही. उलट छोटासा मणी हिरा हा मूल्यवान असणार आहे. असेच गुण मनुष्याला मोक्ष मार्गामध्ये सहाय्यक होणार आहे, जे सम्यक्त्व सहित असणार आहे. आणि म्हणून सम्यक्त्व हे जीवनामध्ये पूज्य आहे. या प्रथम आराधनेमध्ये त्याला प्रथमतः अशी पहिलं स्थान दिलेलं आहे. आता सम्यक्त्व आराधना करणाऱ्या आराधकाचे स्वरूप सांगून आराधकाचं भय दूर करतात. आता आराधक कसा आहे, जो उपदेश, गुरूंचा उपदेश सुरू आहे, जसं लोकसेन नावाचे ते शिष्य आणि त्याच्यासाठी गुणभद्र आचार्य हा ग्रंथ सांगत आहे. शिष्याला भीती वाटणं, त्याचं सामर्थ्य कमी, त्याला समज कमी आणि त्यामुळे किंवा ह्या गोष्टी त्यांनी कधीही ऐकलेल्या नाही, त्यामुळे त्याला त्या गोष्टींविषयी भीती वाटत आहे अंतरंगामध्ये. सम्यक्त्व ही काहीतरी फार मोठी गोष्ट जगात आहे अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे. म्हणून त्याला प्रथमतः काय सांगतात, सम्यक्त्व आराधनेचं स्वरूप सांगतात आणि त्याचं भय दूर करतात. जसा एखादा छोटा बालक असतो, त्याला ताप आला, ताप आल्यानंतर डॉक्टरकडे नेल्या जातं. डॉक्टर त्याला कटू औषध देतात. कटू औषध दिल्यानंतर तो मुलगा ते औषध घेण्याची टाळाटाळ करतो, त्याला ते औषध घ्यावंसं वाटत नाही. त्यावेळेला आई वडील त्याला ते औषध साखरेच्या पाकामध्ये देतात. किंवा डॉक्टर जर हुशार असेल तर त्यांच्या बोलण्यानी त्या मुलाच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती भीती दूर केल्या जाते आणि त्याला सरळ साधा उपाय करून काय केल्या जाते, औषध घेण्यासाठी प्रवृत्त केल्या जातं, की जेणेकरून तो आनंदाने ते औषध स्वीकारेल. याप्रमाणे गुरूंचा शिष्य देखील अशाच प्रकारे सम्यक्त्व प्राप्तीची भीती त्याच्या अंतरंगामध्ये आहे, हे काहीतरी कष्ट साध्य आहे अशा प्रकारचं भय त्याच्या अंतरंगात उत्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यासाठी सांगतात आहे
काय तर तू काय कर, तुझी भीती तू ठेवू नको अंतरंगात. ही अत्यंत साधी सरळ गोष्ट आहे. तू भयप्रद होऊ नको. 16 नंबरचा श्लोक. मिथ्यात्वातंकवतो हिताहित प्राप्य नाप्ति मुग्धस्य बालस्यैव तवेयं सुकुमारैव क्रिया क्रियते. मिथ्यात्व आतंकवतः. हा जीव मिथ्यात्व रूपी रोगाने काय झालेला आहे, युक्त आहे. मिथ्यात्वाचा आतंक जीवनात आहे. अनादिकालापासून मिथ्यात्वाच्या आतंकामध्ये हा ग्रस्त झालेला आहे. आतंक हा शब्द आहे ठेवला. आतंकवाद आम्हाला वाटते आजचाच हा शब्द आहे. हा शब्द आहे जुन्या आचार्यांचा. आणि आतंकाची व्याख्या करताना त्यांनी व्याख्या केली, आतंक कशाला म्हणायचं. तर सांगितलं सद्यः प्राणहरह व्याधी ही आतंक. हा ज्यानी ताबडतोब प्राणाचं हरण होतं अशी व्याधी जीवनात असणं, व्याधी याचा अर्थ शारीरिक रोग असणं, त्याला आतंक म्हटलेलं आहे. आतंकाचा अर्थ सद्यः प्राणहरह व्याधी ही आतंक. आणि हा मिथ्यात्व रूपी आतंक जीवाला अनादी कालापासून आहे. मिथ्यात्व जीवनात आहे म्हणजे माझ्या कल्याणाच्या काय चांगल्या गोष्टी आहे, वाईट गोष्टी आहे, हे याला अजिबात कळत नाही. मी म्हणजे कोण हेच त्याला कळलेलं नाही. मी म्हणजे शरीर ही त्याची मान्यता आहे. आणि म्हणून शरीराचं हित कसं होईल इकडे तो बघतो. आणि जो शरीराविषयी जागृत आहे, तो आत्म्याविषयी सुषुप्त आहे, त्याला आत्मा कळलेला नाही. म्हणून खरं हित आत्म्याचं हित हे त्याला कळलं नाही. म्हणून हित आणि अहित अशा याच्यामध्ये प्राप्ती आणि अनाप्ती, म्हणजे प्राप्ती होणं न होणं, इथे तो मुग्धस्य, इथे तो मूढ बनलेला आहे. कोणत्या गोष्टी खरंच आत्म्याच्या कल्याणासाठी आहे आणि कोणत्या गोष्टी आत्म्यासाठी अहितकर आहे हे त्याला अजिबात माहिती नाही. आणि असा हा बालस्यैव एव, बालकाप्रमाणे तवे सुकुमार एव, सुकुमार आहे हा. म्हणजे सुकुमार आहे म्हणजे कोणत्याही तऱ्हेनी त्याला आता त्याचं सामर्थ्य नाही, त्याची तेवढी बुद्धीची झेप नाही, तेवढा तो ज्ञानवंत नाही, तेवढा तो श्रद्धावंत नाही, तेवढा तो उच्च दर्जाची साधना करणारा नाही. या सगळ्या गोष्टींनी तो सुकुमार आहे. सुकुमार आहे याचा अर्थ अजून बाल आहे. म्हणजे श्रद्धेनी देखील तो बाल आहे, सामर्थ्याने देखील सुकुमार आहे, नंतर साधनेमध्ये देखील तो कमी आहे. अशा या सगळ्या हीन गोष्टी त्याच्या जीवनात आहे. आणि अशा सुकुमार व्यक्तीला सम्यक दर्शन सांगायचं आहे. तर आचार्य तेवढ्या सुकुमार पद्धतीने क्रिया क्रियते. आचार्यांनी तेवढ्या सुकुमार पद्धतीने त्याला काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. जसं एखाद्याची बुद्धी जर महान शास्त्रामध्ये चालत नसेल, जसं पहिल्यांदा लिखित शास्त्र तर होतं षटखंडागम. षटखंडागम काही सर्वांच्या पल्ली पडणारं शास्त्र नाहीये. मग त्याच्यासाठी काय झालं, ते संस्कृत प्राकृत बाजूला राहिलं. ते सूत्र समजत नाही. सूत्र समजत नाही म्हणून विस्ताराने शास्त्र पद्धती कथनात आली. विस्ताराने सांगितल्यानंतर एवढा विस्तारही आम्हाला रुचत नाही. खूप विस्तार केला तर नेमकं जे सांगायचंय ते सुटून जाते. म्हणून मध्यम रुचित्व आलं, हेही कळलं नाही. मग काय केलं, ज्या भाषेमध्ये मुलांना म्हणजे सगळ्यांना समजेल अशा भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. आज आम्हाला मराठी कळत नाही, प्राकृत कळत नाही, लोकभाषा कळत नाही, आज सर्वसामान्य भाषा इंग्लिश. मग काय झालं, आज आमचे ग्रंथ पण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट झाले. म्हणजे काय झालं, आमची साधना कमी आहे, हे होऊ शकत नाही. म्हणून त्याप्रमाणे त्या दृष्टीतून आम्हाला हे
सांगितल्या गेलेलं आहे. तर अशा तऱ्हेने हित कशात आहे हे त्या ठिकाणी आम्हाला बघायचं आहे. म्हणून आचार्य या ठिकाणी सर्वप्रथम सांगतात आहे की तू मिथ्यात्वरूपी महारोगाने ग्रसित आहे. तुला अनादिकालापासून हा रोग लागलेला आहे, मिथ्यात्वरूपी रोग. त्यामुळे तुला हित कशात आहे, अहित कशात आहे हे तू समजू शकत नाही. तू नासमज आहे, बालकाप्रमाणे आहे. म्हणून तुला सम्यक्त्वासारखी साधी क्रिया करणे योग्य आहे. कारण ह्या रोगाची सरळ चिकित्सा करायची असेल तर सरळ चिकित्सा, अगदी साधी चिकित्सा कोणती असेल तर सम्यक्त्व प्राप्त करणे ही सगळ्यात सोपी चिकित्सा आहे. म्हणजे जो हिताची प्राप्ती आणि अहिताचा परिहार करण्याचा इच्छुक आहे, ज्याची आयु खूप आहे, जो शारीरिक बलसंपन्न आहे, तो उग्र तप करू शकतो. पण ज्यामध्ये ते सामर्थ्य नाही त्याला सर्वप्रथम साध्या सरळ मार्गाने धर्म साधन करावे. जो खूप मोठी साधना करू शकत नाही त्याला साध्या सरळ अशा साधनांचा उपयोग करून सर्वप्रथम मोक्ष मार्गामध्ये प्रवृत्त करावं लागतं. आचार्यांनी पण तेच केलं की जेव्हा बुद्धीची झेप नव्हती तेव्हा साध्या सरळ भाषेमध्ये आम्हाला मर्म सांगून आम्हाला धर्म मार्गामध्ये प्रवृत्त केलं. किंवा स्वाध्यायी जर आम्हाला कठीण वाटत असेल तर आम्हाला पूजा याच्यामध्ये की ज्याची रुची ज्याच्यात आहे त्याला तो मार्ग त्या ठिकाणी सांगितला. कुणाला भक्तीचा मार्ग सांगितला, कुणाला चारित्र्याचा मार्ग सांगितला, कुणाला तपाचा सांगितला, ज्ञानाचा सांगितला. पण शेवटी प्रत्येकाचं उद्दिष्ट मात्र ठरवून दिलं की उद्दिष्ट तर तुला एकच आहे, सम्यक्त्वाची प्राप्ती. तुला ज्या पद्धतीने सोयीचं वाटतं ती पद्धती प्रथमतः हस्तावलंबन रूपाने तू अंगीकार करू शकतो आणि त्यामधून मात्र तुला त्याच्यामध्येच जायचं आहे. सम्यक्त्व प्राप्तीचाच उद्यम तुला करायचा आहे. साध्या साध्या गोष्टीतून अशा प्रकारे प्रवृत्त करून आम्हाला मोक्ष मार्गामध्ये त्यांनी नेलेलं आहे. जसं एखादी व्यक्ती आजन्म एखादा नियम घेऊ शकत नसेल, म्हणजे काय, दिग्व्रत पाळू शकत नसेल. दिग्व्रतामध्ये काय आहे, आजन्म नियम घेतलेला आहे 10 दिशांचा, किंवा अशा प्रकारचं जर आजन्म यम धारण करू शकत नसेल तर त्यासाठी काय केलं आचार्यांनी, 17 नियम दररोजचे सांगितले है ना. या 17 नियमांमध्ये मी आज काय खाईल, मी आज कोणत्या वाहनाचा उपयोग करेल, मी आज कुठे बसेल, मी किती फळं खाईल, म्हणजे या सगळ्यांना विशिष्ट पद्धतीने चौकटीत बांधून बाकीची द्वारं येण्याची, कर्म येण्याची द्वारं जी आहे ती बंद केली. जर समजा आम्ही म्हटलं की रात्रभर तर मी घरातच आहे ना, आणि रात्री मला दार लावायचं काय प्रयोजन आहे. जर मी दिवसा माझं घराचं दार फक्त लोटून देते आणि रात्री मात्र बंद करते, का, मी तर घरातच आहे, पण रात्री बंद का करते हा प्रश्न आहे. जर रात्री आम्ही दार बंद करतो म्हणजे आमच्या मनामध्ये भीती आहे की कुणी आगंतुक माझ्या घरात मला झोप लागल्यानंतर आला तर. तशा प्रकारे आत्म्याला देखील अशा प्रकारची जर डुलकी लागली आणि त्या वेळात कोणी जर अव्रतरूपी चोर माझ्या घरात शिरला तर, आणि म्हणून आम्हाला ही दारच नेहमीसाठी बंदिस्त ठेवावी लागतात, उघडे ठेवून चालणार नाही. त्यामुळे काय होणार आहे, हे जे आश्रवरूपी चोर आहे हे माझ्या घरात प्रवेश करू शकणार नाही. सजग आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आम्ही 24 घंटे सजग राहू शकत नाही. म्हणून ही दारं जशी आम्हाला बंद करावी लागतात त्याप्रमाणे साध्या साध्या गोष्टींच्या माध्यमातून साधे नियम आचार्यांनी सांगितले की ठीक आहे, सकाळी म्हणजे आपण कितीपर्यंत खात नाही तिथपर्यंत नियम घ्या, रात्री झोपताना पासून जाग येईपर्यंतचा नियम घ्या,
किंवा ज्या खोलीत आम्ही आहो त्या खोलीतल्या सामानाव्यतिरिक्त किंवा आमच्या अंगावर जे नेसते वस्त्र आहे त्या व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या परिकरांचा मला त्याग आहे. छोटे छोटे नियम घेऊन आम्हाला धर्म मार्गामध्ये आचार्य प्रवृत्त करतात आणि शेवटी उद्देश मात्र सम्यक्त्व प्राप्तीचा हाच असणार आहे. म्हणजे आचार्यांनी त्यांची वरची भूमिका सोडून त्यांची भूमिका आहे 6व्या 7व्या गुणस्थान वरतीची भूमिका आहे. पण आमच्यासाठी आचार्य आमच्या भूमिकेमध्ये येऊन आम्हाला उपदेश देतात, ही आचार्यांची महानता आहे. आमच्यासाठी त्यांनी तो म्हणजे उपदेश देणं हा त्यांचा प्रथम मार्ग नाही आहे. आत्मलीनता हा त्यांचा प्रथम मार्ग सांगितलाय. पण आम्हाला संबोधन करता यावं, आम्ही मोक्ष मार्गामध्ये प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून खालच्या भूमिकेत येऊन शास्त्र रचना केली, उपदेश परंपरा जीवित ठेवली, तीर्थ प्रवृत्ती सांभाळली. आता आम्हाला सरळ उपदेश कसा करतात. समजा मुनी आहे, आत्ता पाहिलं आपण, त्यांची भूमिका आहे महाव्रत धारण करण्याची आणि त्यांनी सांगितलं की तुलाही महाव्रतांचा अंगीकार करावा लागेल. तर त्यांच्यापर्यंत कोण जाईल आणि कोण महाव्रत स्वीकारतील. आचार्यांनी तसं नाही केलं. समोरचा व्यक्ती किती त्याची शक्ती आहे हे हेरून कशा प्रकारे त्याला पहिल्यांदा सन्मार्गात प्रवृत्त करता येईल हे ओळखून पहिल्यांदा त्यांनी, जरी महाव्रतांचा उपदेश देणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे, तरी देखील त्यांनी समोरचं सुकुमारत्व पाहून अशा प्रकारे अनुव्रत ग्रहण करण्याचा उपदेश दिला. आम्हाला अनेक कथा माहिती आहे. महावीर स्वामींच्या जीवनामधली कावळ्याच्या भवामधली कथा माहिती आहे का? म्हणजे त्याला भिल्लाच्या भवातली, की त्या भिल्लाला मुनींनी उपदेश दिला काय, की तू सर्वतः मांसाहाराचा त्याग कर. त्या भिल्लानी सांगितलं की हे तर माझं जीवन आहे, मी हे सोडू शकत नाही. मग त्याला सांगितलं ठीक आहे, तू बाकीचं नको, पण कावळ्याचा मांस खाणं तू सोडू शकतो का? ठीक आहे, त्यांनी मान्य केलं आणि ते मान्य केल्यावर किती संकटांचा त्याला सामना करावा लागला, पण तो डगमगला नाही. धीवरची गोष्ट माहितीये कोळ्याची आहे का, की महाराजांनी त्याला सांगितलं तू मत्स्यमारी सोडून दे. त्यांनी सांगितलं माझी आजीविकाच याच्यावर आहे, मी नाही सोडू शकत. मग त्याला सांगितलं की तुझ्या जाळ्यामध्ये जी पहिली मछली येईल तिला तू सोडून दे, तिला तू अभयदान दे. आणि त्या दिवशी दिवसभर तो कोळी मास जाळं टाकून बसला आणि तोच मासा त्याच्या जाळ्यामध्ये आला. रात्र झाली, घरी गेला. घरी गेल्यानंतर बायकोनी विचारलं काय आणलं. त्यांनी सांगितलं आज मी रिक्त हस्तानी आलो आहे. बायको म्हणाली मी घरात घेत नाही, चूल थंड आहे, आज काहीही होणार नाही. तो बाहेर बसला, साप चावला आणि मृत्यू झाला. अशा प्रकारच्या त्या घटना जरी घडल्या तरी ते त्यांच्या नियमांपासून च्युत झाले नाही, नियमांमध्ये दृढ राहिले आणि त्याचा परिपाक त्यांना जीवनात परिणाम सुमधुर झालेला आहे. अशाच प्रकारे याही ठिकाणी सांगतात की प्रत्येकाची शक्ती महाव्रत धारण करण्याची नसते. शांतीसागर महाराजांना आचार्यांना देखील ही गोष्ट ज्ञात होती, म्हणून त्यांनी देखील महाव्रताचा अंगीकार करा असा अंतिम उपदेश दिला नाही. अंतिम उपदेशात काय दिलं, निदान 5 मिनिटं, निदान आम्ही म्हणतो 10 मिनिटं आत्म्यासाठी तुम्ही स्वानुभव करा, आत्म्याचं चिंतन करा, स्वाध्याय करा, हा उपदेश त्यांनी दिला. म्हणजे परिस्थिती पाहून अनुकूलता समोरच्याची कशी आहे या दृष्टीतून त्यांनी कथन केलेलं आहे. इथे देखील सांगतात की अनुव्रत ग्रहण करण्याचा त्यांनी उपदेश दिला. म्हणून आता चारित्र्य आराधनाचं वर्णन करणार आहे. सम्यक आराधनाचं संपलं आणि आराधकाला योग्य सोप्या
अशा अणुव्रत रूप चारित्र आराधनेला सांगत आहे. चारित्र म्हणजे असुहादो विनिवित्ती सुहे पवित्तीय जाण चारित्रम. अशुभापासून जाणीवपूर्वक निवृत्ती. 5 पापांचा जीवनामध्ये संकल्पपूर्वक जीवाला त्याग करायचा आहे आणि व्रत संकल्पपूर्वक ग्रहण करावे लागतात. संकल्प न केलेली गोष्ट फलदायी होत नाही. आम्ही म्हटलं की आम्ही करत नाही, पण आम्ही नियम पण घेत नाही. आचार्य सांगतात हे चालणार नाही. एक छोट का होईना एखादा छोटातल्या छोटा संकल्प तरी तू कर, पण परत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कर्णानुयोगाच्या दृष्टीतून ज्याला देवायू सोडून कोणत्याही 3 आयूचा बंध झाला असेल, इव्हन मनुष्य आयूचा देखील बंध पडला असेल, तर तो जीव नियम किंवा अणुव्रत धारण करू शकत नाही. ज्याला एक तर आयुबंध झालेला नसेल किंवा झाला असेल तर देवायूचाच झाला असेल, 2 शक्यता. त्याला आयुबंध जर झाला असेल तर तो देवायूचा व्हायला पाहिजे किंवा झाला नाही तर चालू शकतो. अशीच व्यक्ती अणुव्रतामध्ये उपदेशाने येऊ शकते. जर नरक आयु, तिर्यंची आयु किंवा मनुष्य आयु याचा जर जीवाला बंध झाला असेल तर तो सम्यक्तीच बनू शकतो, सम्यक्त्व होऊ शकतो, पण व्रत तो जीवनात ग्रहण करू शकत नाही. व्रतापासून शेवटी तो विमुख राहतो. सैनिक राजाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे किंवा आजही अनेक जण आपल्याला असे मिळतील की आम्ही पाळतो तर सगळं, पण व्रत मात्र आम्ही घेत नाही. म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात की साध्या साध्या अणुव्रतामध्ये तू प्रवृत्त होऊन स्वतःच्या जीवनाची चौकट पहिल्यांदा बंदिस्त कर. हे जे सतत तू उघडे दार टाकलेले आहे आणि कुणालाही राजरोसपणे तू तुझ्या घरात घेतो आहेस, हे आधी तू बंद कर. श्लोक आहे 17 नंबरचा. विषय विषमाशनोत्थित मोहज्वर ज्वनित तीव्र तृष्णस्य निःशक्तिकस्य भवतः प्रायः पेयात उपक्रमः श्रेयान्. एखाद्याला अजीर्ण झालेला आहे किंवा असा असाध्य रोग झालेला आहे की त्याला पोटाची तीव्र वेदना आहे, त्याला औषध तर द्यायचंय, पण औषध देताना त्याला जड पदार्थ वापरून चालणार नाही. त्याला जर तुपाची मात्रेत औषध दिलं तर तो सहन करू शकत नाही. इतका तो निःशक्त झालेला आहे, इतका तो अशक्त बनलेला आहे की त्याला कोणत्याही तऱ्हेचं असं जड अन्न किंवा कोणताही असा खाण्याचा पदार्थ पचत नाही आहे. कारण काय झालेलं आहे, त्यांनी एवढे भोग भोगलेले, एवढं खाल्लेलं आहे, एवढं खाल्लं आहे, त्यातही अतिरिक्त आणि त्यातही विषम विरुद्ध. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे, तो शक्तिहीन झालेला आहे, त्याचं सामर्थ्य आता पचनाचं राहिलं नाही. अशा वेळेला एखादा चतुर्वैद्य त्याला औषध देतो, पण अत्यंत हलक्या पदार्थांमधून, कोमट पाण्यामधून देईल किंवा एखाद्या लिंबूच्या रसाचं पेय करेल किंवा जे अशा प्रकारे सहज पचू शकेल अशा पेयाच्या माध्यमातून औषध पहिल्यांदा पोटात जाऊ देणं हे त्यांच्यासाठी पहिल्यांदा महत्वपूर्ण ठरतं. तशा प्रकारे आचार्य पण आमचा जो भवरूपी रोग आहे, हा भवरूपी रोग विषयांना अतोनात भोगून, अवास्तव भोगून आणि त्यातही विषयांचं असं स्वच्छंद रीतीने सेवन करून आमचा हा मोहरूपी ज्वर काय झालेला आहे, अत्यंत वाढलेला आहे. आणि जेव्हा हा वाढलेला आहे तेव्हा ही विषय तृष्णा, विषयांची तृष्णा, विषयाला इच्छा नाही म्हटलं, तृष्णा हा शब्द वापरला. तृष्णा याचा अर्थ
ती सतत वर्धित होणारी जी इच्छा आहे ती सतत सतत वाढत गेली. का वाढत गेली? कारण आम्ही त्या इंद्रियांची विषय वासना तृप्त करत गेलो. जेवढी विषय वासना तृप्त होईल तेवढी तृष्णा ही अधिक वाढते. एखाद्या वेळेला आपण असं तेलकट पदार्थ खाल्ला तर काय होतं? अतिशय तहान लागते. वारंवार वारंवार आपल्याला पाणी प्यावं वाटतं. का? आज आम्ही जे खाण्यात आमच्या तेलकट पदार्थ आले आहे, तळला पदार्थ आलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारची तृष्णा, पाणी पिल्यावरही तृप्ती नाही, अशी तृष्णा जागृत होते. आचार्य सांगतात की तू अनादिकालापासून असे विषय भोगलेले आहे की ते तृष्णेप्रमाणे तुला दाह देणारे आहे आणि त्याचा उतार म्हणून तुला आता अत्यंत साध, तू अशक्त झालाय, तुला जो ज्वराने पिडलेला आहे, त्यासाठी तू अत्यंत साध असं पेयाच्या माध्यमातून प्रथमतः औषध ग्रहण कर, अणुव्रतांचा स्वीकार कर. हे अणुव्रत कसे आहे आणि काय सांगणार आचार्य यावर उद्याला पाहू आपण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.